नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि 10 वाजता सगळं काम आवरलेलं आहे आज. तर आज कशामुळं काम आवरले आणि का आवरले एवढं पटकन, तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाच आणि पूर्ण व्हिडिओ पण पाहत जा. तर तुम्हाला आज मी बाहेर जाणार आहे, पण कुठं जाणार आहे ते नंतर सांगते. आणि पूर्ण तुम्ही आता व्हिडिओ पाहायला सुरुवात करा, तर छान असणार आहे. तर बघा तुम्ही मी कुठं जाते आणि काय माझं काम पण आहे थोडंसं महत्त्वाचं, त्याच्यामुळं मी जाणार आहे बाहेर. तर चला आता तुम्हाला पण माझ्यासोबत घेऊन जाते आणि तुम्ही पण व्हिडिओ पाहत राहा. तर चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर मस्त आज ड्रेस घातलेला आहे, कारण ट्रेनमध्ये जायचं म्हणलं ना तर साडी वगैरे काय चालत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईच्या लोकलमध्ये किती गर्दी असते ती, त्याच्यामुळं मग मी साधा सिंपल ड्रेसच घातलेला आहे. तर चला मग, आणि काम पण आहे त्याच्यामुळं जायचं आहे, असं काही फिरण्यासाठी नाही जायचं, महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळं जायचं आहे. तर चला राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पण पाहत जा. तर चला गेल्याच्या नंतर दाखवते तिकडं मी काय करते, काय घेते, काय ठेवते मी असं, आणि कुठल्या कामासाठी जाणार आहे ते पण तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये सांगते. तर चला आता बस आहे, मला इथून बस पकडून परत तिकडं ट्रेनने जायचं. तर आज मी घरातले सगळे कामं इथं क्लीन करून घेतलेले आहेत. स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे, भांडे पण झाले, तर चपात्या वगैरे करून ठेवल्या. तर इकडं भाजी पण बनवली, दूध तापून ठेवलेलं आहे. आता सगळं इकडचं काम पूर्ण आवरले, लादी वगैरे कपडे. तर तुम्हाला कपडे पण दाखवते. इकडं पूर्ण गॅलरीमध्ये कपडे वगैरे धुवून सगळी साफसफाई करून घेतली आणि मस्त कपडे पण सुकायला टाकलेत. तर आता एवढ्या दिवसातून आज काम आवरले 10 वाजता, नाही तर काय कधी काम उरकत नाही. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर सकाळचे आहेत ना, आता 10:15 वाजले होते. सगळं लॉक वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत. तर लिफ्टमधून खाली आलोत आणि मस्त बस बघितली, तर बसचं टायमिंग काय दिसत नव्हता. थोडा वेळ गेलोत आणि तिथं ह्याला बसलोत. बस स्टॉप आहे ना, तिथं बस स्टॉपला थांबलोत. तर तिथं काय होतं, बस पण येते, रिक्षा पण येतात. त्याच्या पण बसनी कसं बरं पडतं जायला, त्याच्यामुळं AC वगैरे असती बसमध्ये. अरे आता ऊन ऊन खूप लागतं, त्याच्यामुळं मग थोडंसं बसनीच जाऊ म्हणलं. थांब थोडा वेळ. तर इथं बस स्टॉपलाच मी सावलीला बसून घेतलं आणि मस्त बसची वाट बघत होतो आम्ही. तर बस पण आता येईल, पण थोडासा वेळ लागत होता बसला. बसच काय दिसत नव्हती, मोबाईलवर ऑनलाईन चेक करता येते. त्याच्यानंतर मग आम्ही आलो रिक्षाने. तर रिक्षाने आल्याच्यानंतर मग आता जायचं आहे नेरूळ स्टेशनला डायरेक्ट. तर इथं स्टेशनला पण आलो नेरूळला, आणि नेरूळ स्टेशनच्या अलीकडच्या साईडने इथं तिकीट वगैरे काढलं, कारण रिटर्न तिकीट काढायचं होतं आमच्या दोघींचं, परत येण्याचं सुद्धा. तर मग रिटर्न काढलं आणि खूप अशी गर्दी आहे इकडं, सगळे लाईनीला लावून उभे राहिलेले आहेत. तर आमचा पण नंबर आला, तिकीट काढला आणि आता इथं ट्रेनची वाट बघत आहोत आम्ही, कारण आता ट्रेन येणार होती ना आणि लगेचच आली. जो 5-6 मिनटामध्ये लगेच ट्रेन मिळाली आम्हाला ठाण्याची. तर आता आम्ही बसलेलो आहोत ठाण्याला जायला. तर आता असा प्रवास मी कधीतरीच करते रेल्वेचा, कारण कधी अशी वेळ येत नाही. पण असं काही काम असलं मुलांचं किंवा वैष्णवीचं, तर मग असं त्यांच्यासोबत मला जायला लागतं. मग आता आम्ही काही गाडीने येत नाही, तर कारण एवढं ट्रॉफिक असतं तिकडं, त्याच्यामुळं मग असं ट्रेननेच जातो. तर आता ठाण्याला आम्ही उतरलो. तिथून पुढं आता आम्हाला तिथं ठाणा स्टेशनच्या समोरच काम होतं बँकेमध्ये. तर आता चाललेलं आहोत तिथून. आणि मला काही इकडचं एवढं काही माहीत नाही, पण आता मी तिच्यासोबत आलेले आहे वैष्णवीबरोबर. तर म्हटलं चला आपल्यालासुद्धा थोडीशी असं फिरल्याच्या नंतर माहिती होईल. तर आता इथं आलो, तर आम्ही हे स्टेशनच्या समोरच आहे. तर इथं जायचं होतं ऑक्सी बँकेमध्ये. तर हे बँकेमध्ये काम होतं, त्याच्यामुळं ते वैष्णवीचं. तर आता इथं आलेला आहोत आम्ही. तर आता मी इकडं साईडला बसले, तिचं चाललेलं आहे बोलणं मॅडमबरोबर, आणि इथं काहीतरी काम आहे ते पण चालू आहे. तर असं इथं जवळजवळ आम्हाला अर्धा 1 तास लागला आणि काम पण झालं चांगलं. तर आता ती पण बँकेतच काम करते, त्याच्यामुळं मग पण ती घरी येऊन करते, त्याच्यामुळं मग तिला असं कधीतरी ऑफिसला यायला लागतं. पण मला बोलली, "चल मी पण येते, मग तू पण चल माझ्यासोबत." तर चल म्हटलं, मग आज मी पण आले. कसं जास्त रोज नाही यायला लागत, पण कधीतरी यायला लागतं. तर आता इथं स्टेशनला परत आलो. ठाणा स्टेशन खूप मोठं आहे आणि आता आम्हाला इकडे थोडीशी खरेदी पण करायची. तर आम्ही पलीकडल्या साईडला चाललेलो आहोत. अलीकडच्या साईडने तिथं ते ऑक्सी बँकेमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर काम झालं. त्याच्यानंतर मग आता इथं ठाण्याच्या स्टेशनलाच आम्ही पलीकडच्या साईडने चाललेलो आहोत. तुम्हाला दिसतच असेल इथं ठाणा स्टेशन. तर पलीकडल्या साईडने का गेलो, थोडीशी शॉपिंग पण करायची होती. म्हटलं बघू काय मिळालं तर.
तिकडे थोड्याशा वस्तू जरा चांगल्या क्वालिटीच्या पण असतात आणि छान पण असतात. तर इथं किती छान बॅग आहे ही. तर बघू म्हणलं, आवडली तर घेऊ, नाही आवडली तर नाही घेऊ, कसं हिशोबाने देतात. तर विचारत होतं, तर आमची चालली होती चौकशी. त्याच्यानंतर भांड्याच्या दुकानात गेलो, तर आम्हाला किसणी घ्यायची होती, वेफर वगैरे करायची. तर ती पण आम्हाला मिळाली नाही, एकदम छोट्या साईजची होती, तर मला काय आवडली नाही, त्याच्यामुळं मी ती पण घेतली नाही. त्याच्यानंतर मग परत आलो तिथं बांगड्याच्या दुकानामध्ये. इथं मला आहे ना बांगड्या पण पाहिजेल्या होत्या आणि गळ्यातलं पण पाहिजे होतं. तर गळ्यातलं काय मिळालं नाही, पण बांगड्या घेतल्या मी. तर छान अशा बांगड्या मिळाल्या मला. तर तेच माझं चाललं होतं साईज बघून. मला थोड्याशा मोठ्या साईजच्या लागतात आणि छान बांगड्या मिळाल्या इथं. क्वालिटी एकदम चांगली. गेल्या वेळेस पण माझ्या बांगड्या इथूनच नेल्या होत्या वैष्णवीने. तर त्या मला आवडल्या आणि खूप दिवस मी वापरल्या, जवळजवळ 2 वर्ष. त्याच्यानंतर मग बांगड्या घेतल्या आणि पुढच्या दुकानामध्ये आलो. तर तिला छोटंसं असं पॅकेट घ्यायचं होतं, कारण त्याच्यामध्ये आधार कार्ड, ATM, त्याच्यानंतर पॅन कार्ड, असे छोटे छोटे कार्ड असतात तर ते ठेवण्यासाठी. आणि मग ते पण पाकीट घेतलं. पुढं परत मग गळ्यातलं म्हणलं बघूया, कारण हे गळ्यातलं आहे ना छान असे मिळतात इकडं. तर म्हणलं बघूया. मला सांगितले होते दोघी जणीने की गळ्यातले आम्हाला घेऊन ये. तर ते पण आम्ही घेतले 2. मस्त गावाला द्यायचे आहेत. जर कुणाला पाहिजे असले तर कमेंटमध्ये सांगा. खूप छान मिळतात इथं आणि क्वालिटी पण चांगली आहे त्या गळ्यातल्यांची. याच्या आधी पण एका व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे गळ्यातल्यांचं. जर पाहिजे असेल तर खरंच नक्की सांगा लेडीजला, म्हणजे मैत्रिणींना कुणाला पाहिजे असले तर. त्याच्यानंतर मग आता आम्हाला थोडासा नाश्ता पण करायचा होता, कारण 1-1:30 वाजली होती. आम्ही काय जेवण वगैरे करून आलो नव्हतो घरी येऊन. थोडंसं सकाळचं चहा-पाणी केलं होतं आणि म्हटलं चला उशीर होतोय, सकाळचं कुठं जायचं म्हणलं की खूप घाई आणि गडबड असते. तर थोडासा नाश्ता करूया. तर आम्ही आता इथं हॉटेलमध्ये, तिथं स्टेशनच्या तिथं हॉटेल आहे. तिथं मिसळ-पाव, त्याच्यानंतर मसाले डोसा, हे सगळं काय काय असं खायचं मिळतं. तर मग आम्ही बसलो. त्याच्यानंतर मग आता ऑर्डर पण दिलेली आहे मिसळ-पावची. तर वैष्णवी बोलली, "चल मम्मी मिसळ-पावच खाऊया, इथली चांगली मिसळ-पाव असते." कारण ती तिकडं जायची ना नेहमी, क्लास वगैरे तिचे तिकडंच होते. त्याच्यामुळं मग तिला माहिती आहे तिकडचं. मी तर तिच्यासोबत आता पहिल्यांदाच गेले असेल, तर असा आमचा आलेला आहे मिसळ-पाव. तर छान अशी मिसळ होती आणि त्याच्यासोबत गुलाबजांबू, दही, बुंदी, कांदा, लिंबू, परत पाव, अजून एक्स्ट्रा लागले तर घेणार. आणि आता इथं तर्रीचा मस्त मिसळ रस्सा पण आहे आणि त्याच्यानंतर छास पण आहे. तर छान असा आम्ही तिथं नाश्ता केला आणि परत आता इकडं निघालेलो आहोत घरी यायला, म्हणजे नेरुळला यायला. तर ह्या पायऱ्यांवरून फक्त उभा राहायचं आणि ऑटोमॅटिक त्या पायऱ्या आहेत. तर त्या पण पायऱ्या आम्ही आता इकडं पार केल्या आणि मस्त स्टेशनला आलो. त्याच्यानंतर आमची पण नेरूळची ट्रेन आम्हाला ठाण्यामधून मिळाली आणि ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसलो, असं वाटलं खूप गर्दी असेल, पण अजिबात गर्दी नव्हती. थोड्याशा लेडीज होत्या आणि जास्त गर्दी पण नव्हती. म्हणले एक बरं झालं गर्दी नाही, नाही तर मला त्या गर्दीची लय भीती वाटते ट्रेनच्या, कारण ते खूप धक्के वगैरे लागतात. मग आता घरी आलो. घरी आल्याच्यानंतर मग काय काय साहित्य आणलेले ते दाखवते तुम्हाला. तर हे मंगळसूत्रे आणलेत आणि जर पाहिजे असले तर सांगा कुणाला कमेंटमध्ये. आणि छान क्वालिटी आहे, खराब पण होत नाहीत लवकर, कारण मी वापरते ना, तर 3 वर्ष झालं तरी पण हाय अशा आहेत. तर घरी आल्याच्यानंतर मग हे परत काम चालू झालं, काय काय शॉपिंग केली म्हणून. तर आता हे तुम्ही पाहिलं असेल, हे पॅकेट छान आहे. ते पण घेऊन आलोत आणि त्याच्यानंतर परस, असं बरचसं साहित्य आणलं. कुठं बाहेर गेल्याच्यानंतर कसं असतं, आपल्याला जे लागतं, जे आवडतं ते आपण घेऊन येतो. तर ह्या बांगड्या पण आणल्या. त्या बांगड्या पण चांगल्या आहेत. म्हणजे ह्याची पण क्वालिटी एक नंबर असते. अजिबात कलर वगैरे जात नाही, वर्ष 2 वर्ष वापरल्या तरी पण. तर पाहिजे असेल कुणाला तर खरोखर सांगा कमेंटमध्ये. लेडीज म्हणजे यांच्यासाठी, महिलांसाठी. तर आता अशा वस्तूची खरेदी आल्याच्यानंतर येता-येता आम्हाला 3 वाजले आणि ही साडी पण छान मिळाली तिकडं. पण ही साडी कशासाठी आणली आणि कोणासाठी आणली ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर मग तुम्हाला पण पाहायला मिळेल की ही साडी कोणासाठी आणली किंवा काय, कशासाठी आणली, काय आहे आणि कोण येणार आहे. तर त्याच्यासाठी पण ती साडी मी आणून ठेवली. कारण आल्याच्यानंतर कशी गडबड होणार, कुठं जाणार, दुकान शोधणार. त्याच्यामुळं मला माहिती आहे येणार आहेत, त्याच्यामुळं मी ती साडी आधीच आणून ठेवली. पण ही परस फक्त माझ्यासाठी आणलेली आहे. कारण मला आता फिरायला जायचं आहे पुढच्या महिन्यामध्ये 13 तारखेला. तर मग ही मी घेऊन जाणार आहे, माझं थोडंसं सामान, ही
जाताना तुम्हाला दाखवीनच म्हणजे सांगनच कुठं जायचं आहे म्हणून. पण जाणार आहे मी ट्रिपला, तर छान असं फिरायला जाणार आहे. मग म्हटलं चला आपलं थोडंसं सामान त्याच्यामध्ये राहील, थोडंसं खाऊ राहील किंवा थोडंसं आपलं म्हणजे जे मेकअपचं सामान असतं ते राहील. त्याच्यासाठी मी थोडीशी मोठी पाहून आणली, कारण माझ्याकडे घरामध्ये आहेत पण छोट्या आहे आता. तर कपडा पण छान आहे, वरचा कपडा पण चांगला आहे आणि खूप चांगली मिळाली. लांबट पण त्याला बेल्ट आहे आणि छोटा हातात पकडायचं म्हटलं तरी पण तो आहे. तर त्याच्यासाठी मला खूप आवडली. तर म्हटलं चला घेऊन जाऊया. तर छान क्वालिटी आहे ह्या पर्सची. मग तेच आता मी तुम्हाला सगळं दाखवते आणलेलं. मग बाकी काय नाही त्याच्यानंतर. मग वैष्णवीनी पण तिला एक बॅग घेऊन आली. तर तिची पण बॅग खूप छान होती आणि ही पर्ससुद्धा खूप छान होती. चांगलं सामान मिळालं आम्हाला तिकडं. कसं इकडं पण मिळतं, पण एवढं चांगलं नाही मिळत. त्याच्यामुळं म्हणलं चला बघू, गेलो तिकडल्या साईडला, तर ठाणा मार्केटला, तर मग जाऊया. तर तिथं जवळच गेल्यामुळं आमचं पण काम होतं आणि हे पण काम झालं. तर ही बॅग आणली तिने वैष्णवीला. बॅग पण छान आहे. त्याच्यामध्ये तिचा लॅपटॉप, डब्बा हे तरी बसेल. कारण तिला महिन्यातून किंवा 2 महिन्यातून ऑफिसला बोलवतातच. तर जायलाच लागतं मग 2 ते 3 दिवस असं महिन्यातून. त्याच्यासाठी मग तिला तिची बॅग पण खराब झाली होती. तिने बॅग पण आणली आणि मग मी पण माझं थोडंसं काय-काय मला लागत होतं ते घेऊन आले. गळ्यातले मंगळसूत्रे ते दुसऱ्याला द्यायचे तर त्याच्यामुळं ते पण आणलेले आहेत. तर चला कसा वाटला सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा, दुपारपर्यंतचा व्हिडिओ. कारण आज काय सगळं बाहेरचंच आहे. घरातलं अजिबात काय दाखवलं नाही. थोडंसं दाखवलं भांड्याचं वगैरे. चला.